प्रेमात पडेल, त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल अशी ही स्पर्धा. स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक. ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा आहे. खरं तर आपण पाहिला पिंट्यादादा यांच्या नावासाठी ही स्पर्धा आहे. या संपूर्ण टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आणि स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण पाहता या स्पर्धेचं आयोजन. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्गमध्ये बापेश्वर उर्वली संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. अनिल पाटील हा खेळाडू. तर याच स्पर्धेमध्ये आपल्या आयुष्यातील पहिली बाईक मिळाली होती सुनील पाटील या खेळाडूला, ज्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मुंबई गोवा हायवेच्या अगदी बाजूला असले ते क्रीडांगण, त्या क्रीडांगणावरती मात्र सुनील पाटील बाईकचा मानकरी राहिला. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात झाली. पहिल्या षटकाला सुरुवात समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी भाऊ पाटील, एका बाजूने बबल्या पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. अनिल पाटीलचं हे षटक राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिलाच बॉल दिशा दिल्या शॉट गलीला मात्र बॉल फील्ड झालाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, हलकीशी कडा घेत मात्र बॉल त्या ठिकाणी शॉट गली क्षेत्रामध्ये फील्ड झाला. दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली. आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान याच मैदानावरती आणखी एक मोठी नाईट स्पर्धा अटल करंडक या स्पर्धेचं आयोजन असेल. आमचे मुख्य आयोजक बालगुड्डू भाऊ आतिश मात्रे यांना पण पाहताय. अप्पर कटचा प्रयत्न होता, फटका फसला. अपेक्षित गती या बॉलमध्ये नव्हती आणि इथे टेक्निकली फटका खेळत असताना सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू बबल्या पाटील. मागच्या सामन्यामधला हिरो ज्याने 47 धावांची स्फोटक इनिंग साकारली तो मात्र आता गोल्डन डकचा शिकार झालाय. थोडा संकटात येईल या ठिकाणी तांबडच्या संघावरती. अँगल कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहता हे टेलिकास्ट एकाच फ्रेम मध्ये दोन्ही अँगल पाहायला मिळाले फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. आणि फटका फसला बघा. लेदर क्रिकेटमध्ये हे फटके जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. हार्दिक पांड्याचा तो स्वॅग, अनेक असे खेळाडू, वीरेंद्र सेहवाग यांना आपण पाहिलं अप्पर कट करत असताना इथे गतीच कमी होती, त्यामुळे बॉल ट्रॅव्हल झाला नाही आणि प्रॉपर कनेक्शन देखील नव्हतं, त्यामुळे सॉफ्ट डिसमिसल झाले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. संकल्पाला मात्र आता चांगला संकल्प आखावा लागेल आपल्या संघासाठी. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस संकल्प त्यांना मात्र इथे आखावा लागेल. डाव्या हाताचे खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आले. या षटकामध्ये अनिल पाटीलला पहिला ब्रेक थ्रू मिळाला. या षटकामध्ये बापेश्वर उर्वली संघाला मात्र पहिला विकेट मिळाला. ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची इनिंग हनुमानपाडा संघाच्या अगेन्स्ट साकारली होती. यावेळेला डाऊन द लेग खेळत असताना आपण पाहता हा चेंडू पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 2 धावा त्या ठिकाणी आहेत. वाईड यॉर्कर लेग स्टिकच्या बाहेर बॉल टाकला. गोलंदाज अनिल पाटीलची बॉलिंग ऍक्शन जर आपण पाहिली, पॉपिंग क्रीज आल्यानंतर मात्र थोडंसं हाय जम्प, लांबून जम्प. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर का पाहिला तर झहीर खान नावाचा गोलंदाज जो भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू होता, त्याची बॉलिंग ऍक्शन देखील आपण जर पाहिली, अगदी बॉल डिलिव्हर करताना शेवटच्या क्षणाला हाय जम्प, पॉपिंग क्रीजचा वापर आणि त्या ठिकाणी परफेक्ट यॉर्कर त्यांचे चेंडू पाहिले. आणि त्यांचा सर्वात फेवरेट खेळाडू कोणता असेल ज्याला ते नेहमी बात करायचे ते म्हणजे ग्रॅहम स्मिथ, साऊथ आफ्रिकन टीमचा कॅप्टन. आणि यावेळेला फुल टॉस ऑन साइडला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. प्रयत्न झेलचे केलेले नाहीये. कदाचित योग्य निर्णय असावा, कारण बॉल भरपूर लांब होता. दरम्यान 2 धावा घ्यायचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता आणि थ्रो होईल तत्वर मात्र या 2 धावा कंप्लीट होताना आपण पहिल्या बॅटिंग करत असताना तांबडशे टीमच्या माध्यमातून किमान 40-50च्या आसपास पोहोचावं लागेल या सामन्यामध्ये. चला फर्स्ट एड किट घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. थोडी दुखापत झाली खेळाडूला. फर्स्ट एड किट घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊया. दुपारचा प्रहर, प्रचंड ऊन, तापमान वाढलंय आणि आम्ही मागाशी देखील सांगितलं कोणाला पाण्याची आवश्यकता असेल तर लगेच आपण पंचांना कॉल करा. पाणी लगेच मैदानामध्ये पुरवलं जाईल, कारण असं आपण म्हणतात शरीरावाटे घाम निघाला की पाण्याची पातळी शरीराची कमी होते आणि अशा वेळेला क्रॅम्प्स येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे पाण्याचा समतोल राखण्यासाठी तुम्हाला
एक्स्ट्रा पाणी मात्र उन्हामध्ये प्यावंच लागेल, ज्यामध्ये चांगलं ऑक्सिजन हे आपल्या मनुष्याला मिळतं. आणि या स्पर्धेसाठी फॉग एंटरप्राइजेस यांच्या वतीने पाणी सूरज म्हात्रे बाबू यांच्या माध्यमातून मिळालं. 4 धावा धाव फलकावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये एक गडी बाद झाला. इव्हेंटफुल षटक. पहिली बॉल सिंगल, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल वाईड, चौथा बॉल डॉट, त्यानंतर 5वा बॉल 2 धावा, म्हणजे 4 लिगल बॉल फेकले आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये अनिल पाटील या गोलंदाजाने. 4 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर, लाऊड अपील झाली. थोडासा आपण पहिला बॉलचा इम्पॅक्ट, डिरेक्शन, आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी सांगितलं. लाऊड अपील जरूर पाहायला मिळाली. पायाचा वेध घेणारा टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हणता येईल, हा बॉल टाकला गोलंदाजाने. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. मागच्या सामन्यामध्ये शॉर्टम पूलचे फटके आपण पाहिले बाबल्याचे. लोअर फुलटॉस मध्ये षटकार पाहिले. 6 षटकार त्याने एका इनिंग मध्ये मारले. आणि त्याच वेळेला मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला उंबर्डे संघाच्या आगेस रोशन पाटीलने 74 धावांची स्फोटक इनिंग साकारली. आय थिंक त्याच्या आयुष्यातील ही सर्वोत्तम इनिंग राहील. 74 हायस्ट टोटल त्याने वैयक्तिक बनवल्या. लास्ट बॉल बघा, चला घाई करा प्लीज. वारंवार आम्ही सूचित करू प्रत्येक संघांना, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला एक संघ सुपर 3 ला क्वालिफाय करायचा आहे, ही सूचना आम्ही आता आयोजकाच्या वतीने देतो. शेवटचा बॉल या ओव्हरमधला आणि समोर त्या ठिकाणी असेल भाऊ पाटील. नितेश डाऊन द ग्राउंड, यावेळेला मिडॉनला बीट केलं. खराब फिल्डिंग, फुटवर्कचा वापर करत असताना मात्र बॉलने बीट केलं त्या ठिकाणी मिडॉनला. गोळीच्या वेगाने बॉल गेला सीमारेषा पार. रसमधील 4 आणि इथे मात्र आला चौकार. आमचे मुख्य आयोजक निखिल पाटील लेट पण थेट त्यांची एंट्री, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले टेलिकास्ट मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. मिडॉनला मात्र बीट करत मध्ये बॉल सीमारेषा पार. 4 धावा आल्या आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 9 धावा धाव फलकावरती. चला टीम मीटिंग कमी करा, पण फिल्डिंग लावून घ्या. मी वारंवार सूचित करू. संतोष चौधरी यांना आज त्यांच्या गावामध्येच नाईट स्पर्धेमध्ये जायचं आहे. क्रांतीवीर चषक, भरपूर स्पर्धा, डे क्रिकेट, नाईट क्रिकेट. नाईट क्रिकेटचा आपण जर उल्लेख केला तर आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर कानपोली नाईट स्पर्धा, पालेश्वरी नाईट स्पर्धा, घोट नाईट स्पर्धा, शिरडोनची नाईट स्पर्धा, गव्हाणची नाईट स्पर्धा, भेंडकरची नाईट स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये पेणमध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा, यंदाच्या अंगामध्ये मनसे चषक, अशा अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. उर्नोली संघाचा खेळाडू समीर पाटील. बापेश्वर उर्नोली संघाचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज समीर पाटील या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. स्टार्ट हवा तसा मिळालेला नाहीये. तांबडच्या संघाला यावेळेला लॉफ करत असताना मिस टायमिंग आणि लास्ट मोमेंटला झेल टिपला. क्या बात आहे. असं वाटलं एका क्षणाला हा झेल सुटेल, पण तो शेवटच्या क्षणाला अगदी जमिनीच्या काही अंतर कमी होता आणि बघा झेल बाजूला. पुन्हा रिप्ले मध्ये आपण पाहता त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल झाले हे खेळाडू. थोडंसं हँड अँड कॉर्डिनेशन चुकलं, टायमिंग चुकलं आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने हा झेल टिपला लास्ट मोमेंटला आणि कॉटन बोलच्या स्वरूपात खेळाडू बाद. सौरभ रसा स्वतः कॅप्टन 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय. 2 खेळाडू बाद झाले 9 या धावसंख्येवरती. हा सामना जिंकत आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याची संधी कोणत्या टीमला मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे, कारण ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट राहील या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. चला नेक्स्ट मॅचसाठी भाल आणि रुडे कोळीवाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला सूचना असेल, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा पुढच्या लढतीसाठी. भाल अँड रोडे कोळीवाडा दोन्ही संघाचे संघनायक, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहता आपल्या पेण तालुक्यातील हे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. उद्या तुम्हाला पनवेलमध्ये देखील ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. काउंद्रे संघ असेल, साई असेल, नांदगाव टीम, अशा अनेक संघ तुम्हाला उद्या दिवसामध्ये भातानपाडा याही संघाला तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहाल. विकेट मिळाला समीरला. सौरभ रसाल सुरुवातीलाच आक्रमक व्हायचं होतं, स्लॉग हिटचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु बॉल थोडा मागे टाकला, लेंथ कमी केली गोलंदाजाने. हा थोडा राईज झाला बॉल, चेंडू उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बिसावला. अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल, जज करता नाही लेंथला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला समीर पाटील कडून.
रिव्हर्सचा प्रयत्न, इतका वेग आहे बॅटरने स्टान्स बदलण्याच्या वेळेसच बॉल झपकन त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस, तेच तरर बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं. आउटसाइड ऑफ स्टंप, स्लाइडली ऑफ स्टंप बॉल, त्याच्यामध्ये स्विच हिटचा प्रयत्न होता सौरभ रसालचा. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गती काढली, व्हेरिएशन, क्या बात आहे, जबरदस्त व्हेरिएशन. नकल बॉल ज्याला म्हणता येईल, त्याच ॲक्शनने मात्र थोडी गती कमी केली. नकल बॉल टाकला गोलंदाजाने, फलंदाज संभ्रमामध्ये पडले. दबाव आता पूर्णपणे आपण पाहताय मैदानामध्ये. तांबडच्या संघावरती सलग चौथा डॉट बॉल खेळतोय तांबडचे संघ. आणखीन एक, क्या बात आहे, 5वा डॉट बॉल. आता या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये रेकॉर्ड्स तयार होतात. पहिलं अर्धशतक देखील पाहिलं उर्वरित संघाकडून आणि इथे आपण पाहतो तर डॉट पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण हा बॉल निर्णायक असेल शेवटचा. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही रन खर्च केले नाही, हा शेवटचा बॉल असेल. स्वतः कॅप्टन सौरभ रसाल त्याला मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय समीर पाटील या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधला, फिरवला बॉलला आणि या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक, क्या बात आहे. हमरापूर विभागाचं टॅलेंट. कालच्या रात्रीमध्ये भेंडकल नाईट स्पर्धेमध्ये दादर एक्सप्रेस नशीब नाईक त्याने मेडन षटक टाकण्याचा कारनामा केला आणि आजच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये समीर पाटीलने मात्र एक वेगळी छाप सोडली. फिल्डिंग करत असताना उर्वरित संघाकडून एक मेडन षटक, या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक समीर पाटीलच्या नावावरती. 1 विकेट मेडन, जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिली. 4 ओव्हरचा सामना ज्यामध्ये एक मेडन षटक आलं, म्हणजे हा सामना आता 3 षटकांचाच राहील तांबडच्या संघासाठी. जे करायचं तुम्हाला त्या पुढच्या 2 षटकामध्ये करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये एकही रन नाहीये. बबल्या पाटीलचा विकेट फार महत्वाचा होता, तो खेळाडू झटपट बाद झाला. कालच्या रात्रीमध्ये गिरवल्याच्या एका खेळाडूने कदर शिरडोनच्या मैदानात देखील 2 धावा असताना मेडन षटक टाकलं होतं. रायगड प्रीमियर लीग मध्ये अजय पाटील एमडी वॉरियर संघाच्या आगेच टाकले मेडन षटक. रिव्हर्सचा प्रयत्न होता, फिंगर रोल केले, लाऊड ऑफिस होताना आपण पाहिली त्या ठिकाणी. दबाव, चला अल्ट्राइज नाहीये, फक्त कॉट बिहाइंड विकेटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत. आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो, अनेक स्पर्धा पाहिल्या पण तो अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी हे तंत्र विकसित झाले नाही. स्निकोमीटर, अल्ट्रा एज आपण पाहता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ते जर का आलं तर मात्र पंचांचा प्रेशर कमी होईल आणि आधुनिक क्रिकेट तुम्हाला या टेनिस बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. डॉट बॉल सलग 7वा डॉट बॉल फेस करतो तांबडचे संघ. प्रेशर पूर्णपणे आता तांबडचे संघावरती. 9 धावा धावफलकावरती आहे. चला रोडे कोलीवाडा आणि भालचा कॅप्टन. या आपल्याला रिव्हर्स प्रयत्नांती परमेश्वर, अपयशी यशाची पहिली पायरी आहे. पहिला रिव्हर्स त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि त्यानंतर प्रॉपर कनेक्शन, लॅप शॉट, 6 रन. मागच्या बाजूला बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर, सीमा पार, आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धावा आल्या. धावसंख्या पूर्णपणे थांबली होती पहिल्या 7 बॉलवरती आणि इथून मात्र आता 15 वरती पोहोचतो त्या ठिकाणी तांबडचे संघ. 15 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील उर्फ बाळू. या सामन्यामध्ये सलामीवीर, ओपनिंग ब्लास्टर या संघाचा. आणखीन एकदा काउंटर अटॅकचा प्रयत्न. मला आजही आठवते खरं 2018 या वर्षामध्ये जेव्हा बिचुंबेच्या मेचुमाच्या मैदानी नाईट स्पर्धा झाली तेव्हा आर्या ओले संघाचा प्रसाद गायकवाड त्याने सलग 4 बॉलमध्ये 4 रिव्हर्स षटकार मारले होते. हा एक वेगळा रेकॉर्ड त्या खेळाडूच्या नावावरती राहिला. संतोष चौधरी सर देखील हसले. बरेचसे कदर रेकॉर्ड्स आहेत. पुढे आले होते, ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकला, खोदून काढला अक्षरशः बॉलला. डान्सिंग डाऊन द विकेट, थोडासा वेगवान झाला, कलेक्ट करता आले नाही बॉलला, त्यामुळे 2 धावा कंप्लीट होतील. बॅटिंग करत असताना तांबडच्या टीमसाठी 2 रनच्या मदतीने संघ पुढे चालला. तब्बल धावा फलकावरती आपण पाहताय 17, लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट. भरपूर अवे थ्रो झाला, हाय जंप लगावली ती गोलंदाजाने. बघा करतर 2 धावा आल्या. उर्वरित संघाचे कट्टर समर्थक, गाव सोनकार आहे परंतु समर्थन कदर उर्वरित संघाला. उन्हामध्ये बसून सामन्याचा आनंद घेतात हे दर्दी प्रेक्षक आहेत. सौरव मोकल आणि त्यांच्या बरोबरीने मंगेश पाटील उन्हामध्ये बसून सामन्याचा आनंद घेतात. क्या बात आहे. यावेळेला देखील आपण पहिला विकेट करायचा होता, हलकीशी
बॅटला कडा घेत मात्र बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला मागे निघाला, शॉट थर्डमॅनला फ्लाय स्लिपला. दरम्यान एक धाव या बॉलवरती मिळाली. पिंट्या शेट पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जणू काही ओनोले संघासाठी लक फॅक्टर राहिली, कारण मी मगाशी उल्लेख केला सुनीलला या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली. आपल्या स्वप्नातील पहिली बाईक. पेण तालुक्यामध्ये फार कमी खेळाडू आहेत, बोटावर मोजणे आहेत की त्यांच्या नावावरती बाईक आहे. त्यामध्ये सुनीलचा मी उल्लेख करू. आणि त्याला बाईक कुठे मिळाली तर ती पिंट्या शेट पाटील स्मृती चषकामध्येच मिळाली. या बॉलला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. आणि तेव्हा त्या स्पर्धेमधला देखील आयोजन आम्ही पाहिलं. परमेश जे स्टॅच्यू होते फलंदाज बॉलरचे ते देखील पाहण्यासारखे होते. विराट कोहलीचा करदर त्या ठिकाणी स्टॅच्यू तयार करण्यात आला होता. ऑन साईडला फटका खेळत असताना आपण पाहिला मिड विकेट क्षेत्राकडे ओव्हरथ्रो झालाय. नशीब चांगले आहेत खरं तर बॅटिंग करणाऱ्या तांबोरच्या संघाचे. यस बीमर चेक केला जाईल. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू आला अंपायर्स कडून. स्क्वेअर लेग पंचांचा रिव्ह्यू आला चेक केला जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून चेक केला जाईल. कमरेच्या वर असेल तर मात्र डेफिनेटली बीमर, कमरेच्या खाली असेल तर मात्र लिगल बॉल घोषित केला जाईल. जरा टीव्ही अंपायर नसेल तर आमचे आयोजक या निर्णय आपण घ्या, लगेच चेक केलं जाईल. बॉलचं कनेक्शन, बॅट अँड बॉलचं कनेक्शन जिथे झालं तेच मात्र अंतर्ग्राह्य धरलं जातं. कधी कधी आपण पहिला कमरेच्या वरून जरी बॉल गेला आणि बॅटला बॉल लागला आणि डायरेक्ट स्टम्प्सला लागला तरी खेळाडू बाद. त्यामुळे जर जिथून बॉलचं कनेक्शन होईल तोच अंतर, तीच हाईट ही खरं तर बीमरसाठी ग्राह्य धरली जाते. चला निर्णय आपण घ्या लगेच. कमिटी मेंबर्स निर्णय घेतील. कधी कधी बॉलचं डिरेक्शन डाऊन असतं विकेटला, परंतु कनेक्शन बाय बॉल आणि बॅटचा तो ग्राह्य धरला जातो. त्यामुळे निर्णय यस बीमर कॉल अगदी योग्य निर्णय आहे, कारण कमरेच्या वरती हा बॉल होता ज्या ठिकाणी बॉल कनेक्ट झाला बॅटला. त्यामुळे बीमर घोषित केला. त्यामुळे या चेंडूवरती धावा असेल तब्बल 2+1 म्हणजे 3 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट बॉल. कोणत्याही प्रकारचा खतरा नसेल फलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपात तुम्ही बाद होऊ शकता हँडलिंग द बॉल. 3 धावा आल्या. तर या चेंडूवर त्याचा फ्रीट बॉल टाकतोय गोलंदाज त्या ठिकाणी दिनेश. या टीमचा आणखीन एक प्रमुख खेळाडू. 9+2 अशा 3 धावा. 22 वरती पोहोचलाय. फ्रीट बॉल, फ्लाईट दिली बॉलला, परंतु फुटवर्क नाहीये. बॉलच्या पिचिंग पर्यंत ओव्हर पिच बॉल बनवायचा होता आणि इथे आपण पाहिलं हा फ्रीट बॉल निर्धाव टाकला, अँगल बनवला. क्या बात आहे बघा. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट जर आपण पाहिला वाईड यॉर्कर, अगदी वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तांबडचे संघाची धावसंख्या 222, 2 खेळाडू बाद 22. तर यानंतर मी विनंती करतोय रोडे कोलीवाडा संघाचा कॅप्टन आणि भाल संघाचा कॅप्टन, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग फाईट तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. या स्पर्धेमधला हा 3रा सामना. चला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये, लगेच असतात का तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. मध्ये प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25 आणि आकर्षक पिंट्या शेट पाटील स्मृती चषक दिलं जाईल. 2-2 ट्रॉफीज. खरं तर डबल धमाका विनर टीमला. सिरबल छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफीच्या 2 ट्रॉफ्या प्रत्येक संघाला मिळतील या स्पर्धेमध्ये. त्यामुळे संघाचे जे पॅकर्स असतील त्यांना मात्र नक्कीच आनंदाचा क्षण राहील. या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणं हे प्रत्येक संघासाठी महत्त्वाचं राहील. 3 दिवसीय स्पर्धा.
मगाशी उल्लेख केला, अनेक स्पर्धेमध्ये 40 संघ, 48 संघ, 56 संघ पाहिले, परंतु या स्पर्धेमध्ये सुरुवातीला 16 संघ असायचे आणि आता 24 संघांचा हा खेळ आपण पाहिला. कारण जेव्हा जेव्हा या स्पर्धेची ॲडव्हर्टाईज सोशल मीडियावरती व्हायरल होते तेव्हा मात्र अनेक जण मात्र सहभागी होतात या स्पर्धेमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये पहिला फुल टॉस ऑन साइडला लॉफ केला बॉलला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, लॉंगांच्या बाहेर बॉल झाला सीमा पार, वेलकम बाउंड्री 4. त्याच फटक्यावरती आल्या आणि धावसंख्या मात्र वधारताना पाहिले 26. रिवर्सचा प्रयत्न, सरळ बॅटने जर धावा येत असेल तर हा प्रश्न का, हा प्रयत्न का, असा प्रश्न पडलाय. खरं तर खेळाडू कक्षामध्ये सरळ बॅटने धावा येतात, फुलटॉस बॉल होता, तुम्ही मिसअपमध्ये किंवा क्रॉस बॅटेड खेळले असते तरी देखील एखादा मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आला असता. परंतु मैदानामध्ये खेळणारा खेळाडू त्याच्यावरती मोठी जबाबदारी, विकेट किपर डाऊन द बॉल, झेल टिपला. सेकंड अटेम्प्ट मध्ये खेळाडू बाद झाला बाळू पाटील, ज्याने चांगले प्रयत्न केले, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद. ट्रेंडिंग सॉन्ग सध्या सोशल मीडियावरचा. अनिकेत मैदानाकडे चालले. यस, विनेश आमच्या सोबत जॉईन झाले. 12th वन आमचे भरपूर मेहनत त्यांनी घेतली होती मागच्या स्पर्धांमध्ये, ते देखील 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असेल. शेवटच्या 3 बॉल बाकी आहेत. 26 धावफलकावादी नौका फलंदाज अनिकेत मैदानाकडे चालला 5व्या क्रमांकावरती. डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन असेल. फुटबॉलचा वापर केला, पुढे आले होते आणि त्या ठिकाणी मग बॉलला ब्लॉकआउटमध्ये टाकला हा चेंडू. गोलंदाजी मार्कमध्ये आहेत त्या ठिकाणी गोलंदाज रोशन पाटील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 74 धावांची इनिंग साकारली. बघा, ड्रॉपिंग क्रीज भरपूर सोडली होती आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आय थिंक लो स्कोरिंग सामना होतो की काय असे चित्र निर्माण केलं होतं ओनोली संघाने. यावेळेला फुल टॉस, खराब बॉल, त्याच्यामध्ये आक्रमण, उंची घेतली, अंतर कमी कापला, फील्ड डाऊन द बॉल, झेल बाद झाले खेळाडू. इथे मोठा फटका यायला होता आणि अशा ठिकाणी मात्र खेळाडू झेल बाद झाला अनिकेत. 1 मोर विकेट डाऊन. खूप चांगलं योगदान खरं तर आपण पाहिलं या संपूर्ण विभागासाठी ज्यांचं राहिलं त्या आदरणीय पिंट्याशेठ पाटील यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. लास्ट बॉल, टार्गेट सेट करा, चेंडू त्याच्यावरती फटका ऑन साइडला चालला, मिड विकेट मध्ये गॅप मध्ये जाईल का बॉल, तर नाही आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फेकी अतिशय सुंदर आणि रोशन पाटील यांचं चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळालं. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. 2 रनच्या मदतीने पहिल्या 17चा खेळ संपला. धावा फलकावरती आल्या, 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 28 धावा. 1 मेडन षटक पाहिलं समीर पाटीलचं आणि 3 षटकांमध्ये आल्या 28. आता येणारे बॉल 24 विजयासाठी 29 धावा बापेश्वर ओनोली संघाला बनवावं लागतील मैदानाच्या आतमध्ये. मोठं आव्हान तांबडच्या संघासमोर धावा वाचवणं. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. परमेश, टॉस करून घ्या आपण. येस, थँक्यू रोशन पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जय मल्हार रोडे कोलीवाडा आणि गावदेवी भाल 2 टीम्समध्ये नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. निखिल पाटील
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस घेतोय. टॉस करूया आपण. उजेर आणि राहुल या ठिकाणी दोन्ही टीम कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. बिग फाईट हेड अँड टेल कॉल करेल राहुल. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकला या ठिकाणी जयमल्ला रोडे कोलीवाडा संघाने. निर्णय काय असेल उजेर? निर्णय आमचा दादा येतोय. थोडं 2 मिनिटासाठी एक टाइम द्या. थोडं पेंडिंग ठेवा 2 मिनिट. कदाचित खेळाडूला चेंजिंगला वेळ मिळाला नाहीये, सो जॉबसाठी गेला असेल. उजेर टॉपची स्पर्धा A1 क्वालिटीचं आयोजन आणि मानाच्या या स्पर्धेमध्ये तुझ्या संघाला एंट्री मिळेल, काय म्हणशील? सर्वप्रथम थँक्स बोलेन मी कमिटी मेंबर्स आणि स्पर्धेला पिंटे दादा यांना. आम्हाला चान्स दिलेला आहे चांगलं खेळण्यासाठी, तर आम्ही बेस्ट येण्याचा प्रयत्न करू आणि चांगली टुर्नामेंट आहे. पण या स्पर्धेमध्ये फक्त एक ट्रॉफी नाही तर आणखीन एक ट्रॉफी, अर्थातच महाराजांची प्रतिमा असलेली ही ट्रॉफी देखील तुला मिळणार आहे. ह्या संकल्पनेबद्दल तू काय सांगशील? अभिमान वाटेल जेव्हा महाराजांची ट्रॉफी जेव्हा हातामध्ये येईल तेव्हा खरंच गर्व एक महसूस होईल. यस, थँक्यू उजेर. राहुल, टॉस महत्वाची होती. टॉस तर महत्वाची होती, पण आता बॅटिंग बहुतेक बॅटिंगच येईल. राहुल, ही स्पर्धा खरं तर भाल गावासाठी अतिशय महत्वाची आणि एक ट्रॉफी ऑलरेडी खरं तर भालगावमध्ये गेलेली आहे. या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? स्पर्धेबद्दल म्हणजे आम्हाला कमिटी दुर्गादेवी अमरापूर त्यांच्याबद्दल आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतंय. कारण आम्ही मला वाटतं 3री वेळी टुर्नामेंट केलं होतं. एक वेळा आम्ही नंबर 5 झालो, एक वेळा नंबर 15ला हारलेलो आहेत. आमची तिसरे टाईम आहे. खरंच खूप चांगलं वाटतंय. आणि मला वाटतं ह्या स्पर्धेचं काहीतरी युनिक असं हे आहे की मला वाटतं यावेळी महाराजांची स्मृती प्रतिमा काहीतरी दिलेली आहे. आम्ही मला वाटतं विराट कोहलीचा पुतळा आमच्याकडे केला. खरं तर भाल संघ चॅम्पियन ठरला होता आणि विराट कोहली सरांचं स्टॅच्यू असणारी ट्रॉफी तुम्ही जिंकली होती. यावर्षी देखील एक युनिक काहीसं वेगळा प्रयत्न आपण पाहतोय. तिकडे महाराजांची प्रतिमा आहे, भगवा ध्वज, भवानी तलवारचं स्वरूप असणारी ट्रॉफी. या संकल्पनेबद्दल काय म्हणशील? संकल्पना म्हणजे खरंच खूप चांगली आहे. हे महाराजांची स्मृती, हे सर्व भगवा ध्वज वगैरे आहे ना, ते आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. येस, थँक्यू. दोन्ही टीम्सला या ठिकाणी शुभेच्छा देतो. मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. टॉस जिंकलाय टीम जयमल्ला रोडे कोलीवाडा संघाने आणि त्यांचा निर्णय अर्थातच क्षेत्ररक्षण. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. एकोणतीस धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकासाठी संकल्प बॉलिंग मार्कवरती आलाय तांबडच्या संघाकडून. टॉस बॉक्समध्ये आपण पाहिल्या प्रतिक्रिया या प्रतिमा तर ट्रॉफींबद्दल प्रत्येक संघाने ऐकायला दिल्या. अभिमान वाटावा जेव्हा ही ट्रॉफी आम्ही उचलू महाराजांची. आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चांगला संघर्ष या स्पर्धेमध्ये करावा लागेल. तर पहिली जोडी रोशन पाटील आणि त्याच्याबरोबरीने अनिल पाटील हे 2 खेळाडू सलामीवीर. 29 धावा 24 चेंडूमध्ये मापक आव्हान जरी असलं तरी तांबडशेत संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. या संघाला आता बॉलिंगच्या जोरावरती हा सामना वाचवायचा आहे. विकेट चांगली आहे, फलंदाजांना गोलंदाजांना साथ देणारी विकेट आहे. आणि जर का 24-29 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे आणि पहिला फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये 74 धावांची स्फोटक आक्रमक विध्वंसक इनिंग साकारली तो रोशन पाटील स्ट्राईक एंडला. पॉवर प्ले ऑन. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. संकल्प तांबडच्या संघाकडून पहिलं षटक टाकताना तुम्हाला पाहायला मिळेल. चला आता झटपट सुरुवात करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. भाल अँड कोलीवाडा, रोडे कोलीवाडा दोन्ही संघ रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. आपण लगेचच पहिला बॉल लेट कटचा प्रयत्न होता. बॉलच्या मेरिटनुसार खेळला आज संपूर्ण दिवसामध्ये रोशन पाटील हा खेळाडू. यावेळेला बघा थोडासा स्लाइडली ऑफ स्टंपला बॉल ट्रॅव्हल झाला, फक्त दिशा दिली, कट केला बॉलला. शॉर्ट टर्नमॅनला सिंगल घेत असताना पहिली सिंगलने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलंय रोशन पाटील या खेळाडूने. 1 धाव मात्र धाव फलकावत आपण पाहू शकाल. बापेश्वर उर्नोली टीमच्या माध्यमातून समोर आता अनिल पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला. ऑन साईड
हा मजबूत आणि स्ट्रॉंग झोन आहे. अनिल पाटील या खेळाडूचा आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. स्लॉग हिट तो चांगल्या पद्धतीने करतो. शॉर्ट ऑफ लेन बॉल असो किंवा लेन बॉल असो त्याच्यामध्ये तो स्लॉग हिट चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्यांना रोखायचं तर तुम्हाला या ठिकाणी यॉर्कर बॉल टाकावे लागतील. आणि पहिला यॉर्कर ऑन साईडचा मी उल्लेख करा होतो इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपिश कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या चहूबाजूला मी फटके मारू शकतोय हे त्यांनी सांगितलं आपल्या कॉमेंट्री बॉक्सला. आणि पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला उर्नोली संघाला. पहिला चौकार आणि कमालीचा टायमिंग होतं. बॉटमहँड वापरला कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करत मात्र या 4 धावा आल्या अनिलच्या बॅटमधून. सेकंड बॉल यावेळेला तेच तर लेंथ बॉल होता परंतु थोडासा बाहेर काढला बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवत असताना पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहता तब्बल धावा फलकावरती आहेत. त्या ठिकाणी बिनबाद 6 धावा अजूनही 23 धावा येणाऱ्या 22 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. अगदी सोपा सामना आहे. बापेश्वर उर्नोली संघाचा मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं जर प्रयत्न चांगले केले. तांबडच्या संघाने सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. लेग स्टिकच्या वर बॉल ट्रॅव्हल होतोय. पंताने सांगितलं भरपूर वेगाने बॉल आला. थोडेसे स्टान्स आपण जर पाहिले शफल झाले ते खेळाडू आणि बरोबर लेग स्टिकच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही 23 धावांचं समीकरण बाकी आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज संकल्प चांगली बॉलिंग ॲक्शन आहे आणि अचूक टप्प्यावर त्याला गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट बॉलने उंची घेतली परंतु अंतर कमी कापलंय. फील्डर डाऊन द बॉल आणि इथे मात्र पहिला धक्का असेल बापेश्वर उर्नोली संघाला. खेळाडू बाद झालाय अनिल पाटील. छत्रपती शिवराय त्रिवार महाराजचा मुजरा अनिल पाटीलचा काय फटका होता पाहत बसला. खरं तर परमेश दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये या वेळेला आपण जर पाहिला तर हवा प्रवाहाच्या विरोधाच्या दिशेने तुम्ही पाहता ज्या यांनी बॅटिंग करताय त्याच्या विरोधामध्ये हवेचा प्रवाह असतो आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मोठा फटका मारायचा असेल तर तुम्हाला टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा मिलाप करावा लागेल. इथे बघा त्यामुळे ताकद कमी पडली आणि चेलबाज झाला अनिल पाटील. हा खेळाडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती समीर पाटील ज्याने मेडन षटक टाकलं होतं पहिल्या इनिंगमध्ये तो खेळाडू आता बॉलिंग मार्क वर त्याला 6 धावा आहेत. कमबॅक केलंय संकल्पने या षटकामध्ये. याही वेळेला पुन्हा एकदा बॉलिंग ॲक्शन अप्रतिम आहे खेळाडूची. जबरदस्त बॉलिंग ॲक्शन आणि त्याच वेळेला आपण पहिल्या टप्प्यावरती नियंत्रण देखील त्याचं चांगलं आहे. आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची गरज आहे या सामन्यामध्ये. तांबडच्या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील या मॅचमध्ये. सामना जिंकायचा असेल त्याहीपेक्षा फिल्डिंगमध्ये स्टँडर्ड डेव्हलप करावं लागेल तांबडच्या संघाला. या सामन्यामध्ये चुका टाळाव्या लागतील. शफल झाले होते अक्रॉस लाईन खेळण्याचा दबाव पूर्णपणे आता उर्नोली संघावरती. आणखीन एक डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये एक चौकार अपवाद राहिला आणि त्यानंतर आपण मला एक विकेट देखील मिळाला तांबडच्या संघाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आल्या. 1 गडी बाद 6 मॅच ऑन आहे. 18 बॉल आता विजयासाठी 23 धावांचं समीकरण. स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर आयोजित आपण पाहताय पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटिका प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय स्मिता वहिनींच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला आणि खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ऑन स्क्रीन आपण पाहता हा ग्राफिक्स या स्पर्धेचा. पिंट्याशेठ पाटील यांना मात्र आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. नवीन गोलंदाज मात्र येतो या ठिकाणी बाऊ पाटील. 18 बॉल 23 चं समीकरण. परमेश खरं तर दापोली नाईट स्पर्धेमधला एक सामना मला आताही आठवला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट होतं. भिंगारी विपक्ष बामण डोंगरी 18 बॉल 20 असताना तो सामना 10 रनने पराभूत झाला भिंगारी संघ.
एवढी भेदकता त्या गोलंदाजीमध्ये दाखवली एखाद्या मामुंडुंगरी संघाची आम्ही पाहिली आणि त्याहीपेक्षा उच्चतम दर्जाचं स्टँडर्ड फिल्डिंगमधलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कदर आर्यनने पकडलेला झेल, कल्पेश ठाकूरने पकडलेला झेल प्रचंड व्हायरल झाला. अशीच कामगिरी आता या मॅचमध्ये करावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडायचा नाहीये, अवघड आहे, कठीण आहे. म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. फुलटॉस बॉल रोशन पाटीलसाठी होता. स्क्वेअर लेगला बॉलला टर्न केलाय ऑन साईडला वृक्षच्या साह्यानं. डीप स्क्वेअर लेगमध्ये आपण पहिला बॉल फील्ड झाला. दरम्यान एक सिंगल आली. सिंगलने काहीसा दबाव त्या ठिकाणी तांबडच्या संघावरती पडणार नाहीये. जर का एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये आला तर मात्र दबाव पूर्णपणे तांबडच्या संघामध्ये राहील. अजूनही वेळ गेलेली नाहीये, विकेट घ्यावे लागतील. गोलंदाजी मार्कमध्ये नितेश पाटील, सौरभ रसाल जो कॅप्टन होता तांबडच्या संघात, त्याने 7 चेंडू फेस केले आणि फक्त 2च धावा केल्या. 6 बॉल तो डॉट बॉल केला. त्याचं प्रेशर आपण पाहताय तांबडच्या संघावरती आलं. परंतु एका बाजूने जेव्हा बॅटिंग तुमच्याकडून होत नाही चांगली, तेव्हा बॉलिंग फिल्डिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 100% तुमचं कमिटमेंट द्यावं लागेल, तेव्हाच तुम्ही हा सामना जिंकू शकताय. अजूनही मॅच ऑन आहे. 17 बॉल 22. हा पंचाक पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल थांबलाय आतमध्ये, फिल्डर पोचले, इथे मात्र जजमेंट चुकलं. सोपा झेल नव्हता, परंतु बॉल शरीराला लागला होता आणि त्यानंतर स्क्वेअर लेग मधला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधला फिल्डर अतिघाईने पुढे आला आणि इथे आपण पाहिला हा नशिबाचा चौकार. 4 धावा मिळतील उर्नोली संघाला. अत्यावश्यक हा चौकार होता बॅटिंग करणाऱ्या उर्नोली संघासाठी. बापेश्वर उर्नोली विपक्ष तांबडशेत असा हा सामना. 19-4 26-6 या स्पर्धेमध्ये पाहिले आतापर्यंत. धीम्या गतीचा बॉल, लॉफ केला बॉलला ऑन साईडला, वाडिश लॉंगॉनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल रन असलेल्या बॉलवरती फक्त बॅटिंग करत असताना उर्नोली संघाला बघा, मागचा जर झेल पकडला असता तर मात्र पूर्णपणे दबाव तुम्हाला उर्नोली संघावरती पाहायला मिळाला असं. एक चौकाराने मात्र मोमेंटम दिला या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्येत 12 धावा धाव फलकावरती आहेत. 29चं टार्गेट, त्यामुळे अजूनही 17 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल 17 हे समीकरण रन बॉलच्या अगदी जवळजवळ तर हे आपण पाहता समीकरण आहे मॅचमध्ये. इक्वेशन आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 15 चेंडूमध्ये 17 धावा फार कठीण नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु जर का विकेट मिळाल्या तर मात्र कठीण होऊन जाईल हा सामना. कट केला बॉलला, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्याहीपेक्षा फिल्डिंग बेस्ट. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र आपण पहिल्या बॉलला थांबवलंय. बॅकवर्ड क्षेत्राकडे तुम्हाला प्रचंड चपल राहावं लागतं कारण आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे आपण पहिल्या बॉलला थांबवलं. सिंगल रन मिळाली. 14 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धावा. 14 बॉल आणि 16 धाबांचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी सामना आपण जर पाहिला थोडा सोपा आहे बापेश्वर उर्नोली संघासाठी सध्याच्या परिस्थितीला आपण जर पाहिला, परंतु विकेट हवेत त्या ठिकाणी तांबडच्या संघाला. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मॅचमध्ये करावी लागेल. आयुष्यामध्ये सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिंमत कधी हारू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत असं म्हणतात. यावेळेला सफळ झाले पूल करण्याचा प्रयत्न, याही वेळेला तोच फटका फिल्डर पोहोचलेला नाहीये. वॅकेट एरियामध्ये बॉल पडला. नशिबाची साथ पुन्हा एकदा समीर पाटीलला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि धावसंख्येत बदल होताना आपण पाहता तब्बल 15 धावा. जेव्हा सामना लो स्कोरिंग असतो तेव्हा एक 30 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर तुम्हाला उभा करावाच लागेल समोर एक रन वाचवण्यासाठी. आणि इथे आपण पाहता आता उशीर झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक फिल्डरला आतमध्ये उभं केलं धावा वाचवण्यासाठी. एक रन फार महत्वाची ती तुम्हाला रोखावी लागेल. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 15, टार्गेट 29 आहे आणि आता येणाऱ्या 13 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धावांचं समीकरण. 13 बॉल आणि 14 धावा. मॅच ऑन. पाटीलचं हे षटक सातत्याने प्रयत्न करतोय कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करता येईल, पण तो एका बाजूने आपण पहिला नशिबाची साथ मिळाली उर्नोली संघाला. यावेळेला हुक केलाय, या फलंदाजाला आहे धावांची भूक, त्याने फटका मारला हुक आणि लॉंग स्टॉपला चालला बॉल नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे दणदणीत खणखणीत निर्णायक चौकार. 4 धावा.
आपण जर पाहिला हा डेल स्कूप या फटक्याला म्हणता येईल. तिलक दिलशानने मात्र जेव्हा सुरुवात केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फटक्यानं तेव्हा या फटक्याला नाव मिळालं डेल स्कूप. आणि बघा त्याच पद्धतीचा हा फटका बघा दिशा दिले आणि आपले योगेश बाग यांच्या भाषेमध्ये सुपला शॉट. चांगलं टायमिंग होतं. लॉंग स्टॉपला मात्र हा चौकार मिळाला तर सामन्याची हवा काढली या फटक्याने. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावर डबल 19. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावा. 12 बॉल 10. आजही आठवतंय खरं तर पेण नगरपालिकेचं क्रीडांगण डीके चषकची स्पर्धा हा शिवरे विपक्ष पळसपे हा सामना होता आणि केतन भगत त्यावेळेस गोलंदाजी मार्क होत होता. त्याने मेडन षटक टाकलं आणि 6 बॉल 10चं समीकरण आलं मैदानामध्ये आणि तो सामना पळसपेचा संघ जिंकला होता. आता इथे देखील ज्या पद्धतीने समीरने पहिल्या क्षेत्रामध्ये मेडन षटक टाकलं तसं एखादं षटक जर का आलं मॅजिकल तर मात्र कमबॅक होईल. आणि सौरभ रसाल त्यानेच 5 डॉट बॉल फेस केले होते समीरचे. तो मात्र त्या गोलंदाजी मार्क पत्राला समोर रोशन पाटील. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पहिल्या धावा कमी त्यामध्ये आणखीन एक वाईट अतिरिक्त रन्स खर्च करतोय त्या ठिकाणी सौरभ रसाल हा खरं गोलंदाज. आता 12 बॉल विजयासाठी 9 धावा. प्रयत्न चांगला होता वाईड यॉर्करचा पण तो वाईड लाईनच्या बाहेर बॉल पडला त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. शेवटचे 12 बॉल विजयासाठी आता 9 धावांचं समीकरण. एक एक क्षण मात्र या सामन्यामध्ये आता निर्णायक होईल दोन्ही संघांसाठी. यावेळेला फुल टॉस बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक आउटसाइड ऑफ स्टंप फुल टॉस. त्याच्यावरती आपण पाहिला खरं तर ड्राईव्हचा फटका डीप कव्हर पॉइंटला एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध इथं मात्र आला हा चौकार. सहजासहजी हे फटके लेफ्टी फायनल कडून पाहायला मिळत नाही पण इथे रोशनचं कौतुक व्हायला हवं. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून आला. आता 11 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांचं समीकरण. याच तांबडच्या संघाने 62 धावा 4 षटकामध्ये कंप्लीट केल्या होत्या. एक षटक पेंडिंग ठेवून हनुमानपाडा संघाच्या अगेन्स्ट चॉप केला बॉलला दिशा दिले. टेक्निकली परफेक्ट खेळाडू आहे रोशन पाटील. याही वेळेला आपण पाहिला का चॉपचा फटका कारगरचा ओंकार पाटील त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि रोशन पाटीलचा देखील हा फटका अतिशय सुंदर राहिला परंतु त्या ठिकाणी बॅकअपसाठी खेळाडू होते. रन मात्र मिळाले सिंगल. आता 10 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावा. नेक्स्ट मॅच साठी भाल आणि रोडे कोलीवाडा दोन्ही संघ रेडीला. सामना लगेच सुरू करायचा आपल्याला. कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता वेळ आपण आता वाया घालवायचा नाहीये ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. पहिल्या फेरीमधला तिसरा सामना असेल भाल विपक्ष रोडे कोलीवाडा. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. आता सामना आवाक्यामध्ये आला त्यामुळे सिंगल डबलला महत्त्व देणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग समीर आणि एका बाजूला रोशन पाटील या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. पाटलांचा बोलबाला आज मात्र या विकेटवरती राहिला. बबल्या पाटील त्याने 47 केला पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर आपण पाहिला रोशन पाटील त्याने 74 धावांची इनिंग साकारली. समीर पाटीलने एक मेडन षटक टाकलं त्यामुळे पाटलांचा बोलबाला हा सातत्याने पाहायला मिळाला. 9 बॉल आणि विजयासाठी आता 2 धावा. यस 9 बॉल आणि 2 धावांचं समीकरण. फक्त 2च करायच्यात या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. यॉर्करचा प्रयत्न असं म्हणतात ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार चौकार कोणीही मारू शकतो पण सिंगल डबल मारताना तुम्हाला टेक्निकली परफेक्ट व्हावं लागेल आणि त्याचमुळे जेव्हा सामना 1 बॉल 1 वरती येतो तेव्हा प्रेशर फलंदाजावरती असतं आणि इथे आपण पाहिलं सिंगल घेण्याचा प्रयत्न. आता 8 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावा. फक्त आणि फक्त 2 धावांचं समीकरण. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील स्मृती चषकामध्ये बापेश्वर उर्वरित संघाची कामगिरी नेहमी दमदार राहिली. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली 1 धाव वाचवण्यासाठी. पाडर स्वीप विजयी फटका दिशा दिली. बॉल चला त्या ठिकाणी फाईन लेगच्या बाहेर सीमारेषा पार. हा विजयी चौकार. सलग 2 सामने जिंकत आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय पहिला संघ बापेश्वर उर्नोली. अभिनंदन टीम उर्नोली. हार्डलक टीम तांबडशेत. दोन्ही संघांचं अभिनंदन आणि एका बाजूला उर्नोली संघाला आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि सामनावीर ज्याने मेडन षटक टाकलं पहिल्या इनिंग मध्ये आणि वेल फिनिशर राहिला का तो उर्नोली संघासाठी तो समीर पाटील ठरला या सामन्याचा हिरो. चला लगेचच भाल आणि एका बाजूला रोडे कोलीवाडा. यस थँक्यू आपण सहकार्य केलं. प्रतीकला आता इन ॲक्शन मध्ये आम्ही पाहणार आहोत भाल संघामध्ये. उत्तम लेदर क्रिकेटर ज्याची निवड महाराष्ट्र लेवलला झाली.